कारणदेह, आनंदमय कोश. आपल्या अस्तित्वाच्या गाभ्यात एक असा स्तर आहे ज्याला कारणदेह असे म्हटले जाते. हे एक अत्यंत सूक्ष्म आवरण आहे जिथे अज्ञानाचा वास आहे. जेव्हा आपण हे जाणत नाही की आपण खरे कोण आहोत, आपले वास्तविक रूप काय आहे, आपले स्वरूप काय आहे, तेव्हा ह्याच अज्ञानातून स्थूल देह आणि सूक्ष्मदेह यांचा उदय होतो. म्हणून याला कारणदेह असे म्हटले आहे. हा देह आपल्याला आपल्या सत्य स्वरूपापासून दूर ठेवतो आणि आपल्याला केवळ सांसारिक ओळखीपर्यंत मर्यादित करतो. याच कारणदेहात आनंदमय कोश अनुभवता येतो. हा आनंद कोणत्याही विषय वस्तूवर आधारित नसतो. यात शब्द, स्पर्श, रूप, रस किंवा गंध यांचा काहीही हस्तक्षेप नसतो. हा आनंद आतून प्रकट होतो. गाढ झोपेत आपल्याला एक विलक्षण शांतता आणि सुखाचा अनुभव येतो, ज्यावेळी आपली इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार हे सर्व अज्ञानात विलीन झालेले असतात. ही अवस्था सुषुप्तावस्था म्हणून ओळखली जाते. गाढ झोपेची ही दशा जिथे बाह्य जगाशी संबंध तुटतो पण हृदयाचे कार्य मात्र चालूच राहते. तिथे वाणी मौन होते आणि फक्त अंतर्मनाचा सूक्ष्म संवाद उरतो. या काळातील आनंद विशेष असतो कारण तो पंचविषयांपासून रहित असतो. हाच सुषुप्तावस्थेतील आनंद द्रव्यशक्ती म्हणून ओळखला जातो. या अवस्थेत तमोगुण प्रधान असतो आणि याचा संबंध थेट प्रणव अर्थात ओंकाराच्या तिसऱ्या मात्रेशी म्हणजे मकाराशी जोडला जातो. या अनुभवाचा अहंकार प्राज्ञ म्हणून ओळखला जातो, जो हा आनंद अनुभवत असतो, पण त्याच्या मूळ स्रोताला मात्र तो ओळखत नाही. हीच कारणदेहाची सर्वात मोठी मर्यादा आहे. आनंद आहे पण ज्ञान नाही. कारण देहाविषयी निश्चय. मी कारणदेह नाही आणि आनंदमय कोशही नाही. कारण कारणदेहाचे 8 घटक आणि आनंदमय कोशाचे 3 स्तर माझ्या खऱ्या स्वरूपाला परिभाषित करत नाहीत. दुसऱ्या शब्दात मी कारणदेह नाही. कारणदेह हा मानवी अस्तित्वातील सर्वात सूक्ष्म आवरण मानला जातो, जेथे संस्कार खोलवर रुजलेल्या वासना आणि सुप्त प्रवृत्ती संग्रहित असतात. याला कारण असे म्हणतात. कारणदेह हा सूक्ष्मदेह आणि स्थूलदेह या दोघांचेही कारण आहे आणि हा आपल्या कर्मप्रवासाचा आराखडा धारण करतो. हे शरीर प्रामुख्याने 8 सूक्ष्म घटकांनी बनलेले असते, जसे अविद्या, गुप्तवासना, मनाची कारणबीजे आणि जीवांच्या अनुभवांना जन्म देणारे इतर खोलवर रुजलेले सूक्ष्म संस्कार. आनंदमय कोश या 5 कोशांपैकी सर्वात आंतरिक आहे. तो गाढ झोपेत किंवा काही ध्यानस्थितींमध्ये अनुभवण्यात येणाऱ्या सुखाचा निर्देश करतो. मात्र हा आनंद देखील शाश्वत आत्मा नाही, तो सापेक्ष आहे आणि केवळ मानसिक चंचलतेच्या अनुपस्थितीवर अवलंबून आहे, आत्मसाक्षात्कारावर नाही. मी हे नाही असे म्हणून साधक नेती अर्थात हे नाही या आत्मपरीक्षणाच्या प्रक्रियाद्वारे मिथ्या ओळखींची आवरणे दूर करत असतो. आनंदमय कोशातील अनुभवलेला आनंद तात्पुरता आहे आणि अज्ञानाशी निगडीत आहे. तो येतो आणि जातो. खरा आत्मा या तात्पुरत्या आवरणांपलीकडे आहे. ना तो कारण शरीर आहे, ना तो आनंदाचा भोक्ता आहे. आणि म्हणूनच नेती हे विधान दाखवते की आपले खरे स्वरूप ना करता आहे ना भोगता आहे, तर तो शुद्ध अपरिवर्तनीय चैतन्य आहे, जो या सर्वांचा साक्षी आहे. या विभागातील मजकूर सुनील खांड बहाले लिखित को हम मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.